हाय गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ, जय महाराष्ट्र. तर मला तनुला आणि श्रीशाला जायचं होतं आज बाहेर. तर त्यासाठीच आम्ही तिघे पण रेडी झालो होतो. आणि इथे बघा दरवाजाला कुलूप घातलेले आहे, लॉक केलेले आहे तनूने. आणि श्रीशा बघा मला चालतो बोलली आणि मी बोलली ठीक आहे चला. तर नंतर बोलली नाही माझे पाय दुखतात तू घे. मग तन्नू बोलली नाही तू शूट कर मी घेते. मग आम्ही लोकांनी चपल्या घातल्या आणि आम्ही निघालोत. तर आम्ही कुठे जात आहे तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, कारण आज व्लॉग मोठा होणार आहे त्याच्यामुळे. आणि ते बघा श्रीशा बाहेर गेली तरी पण तिचं बडबड काय कमी नसतं. रस्त्यामध्ये पूर्ण बड 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 करत होती आणि मला पण काय काय सांगत होती. मी बोलली हो बाबा ठीक आहे. तर तिला कुत्रे दिसले होते तर त्या कुत्र्यांना आवाज देत होती, बोलत होती. आणि मला बोलली हे बघ तिथे आहे तिथे आहेत. तर असंच आमचं बोलणं चालू होतं आणि आम्ही चाललेलोत. आणि इथे बघा आम्ही जिथे चाललेलो तिथे रस्त्यामध्ये ह्या आईस्क्रीमचा गाडा आला होता. तर श्रीशा मागत होती, मी तिला ओरडली कारण सर्दी पण झालेल्या आहे तिला. मी बोलली की तुला दुसरं काहीतरी घेऊन देते चल. तर चाललंच होतं तोपर्यंत जिथे मी म्हणजे घेते ना तिला खायला तिथे ती बेकरी आली होती. म्हणजे जिथे आम्ही चाललेलो तिथे बेकरी होती ती. आणि मला बोलली हे बघ बेकरी आहे तर मला खाऊ पाहिजे. तर मी बोलली ठीक आहे येताना घेऊन देतात. तर आम्ही आलेलो इथे बघा तुम्ही बघू शकता. तर आम्ही आलेलोत कुठे आलोत माई सेवा केंद्रामध्ये आलेलोत. माझं काही थोडं काम होतं, माझं KYC वगैरे करून घ्यायची होती. आणि तिथं गेल्यावर बघितले आत तर गर्दी होती. सरकारी कामं म्हटल्या थोडं लेट होतं आणि आम्ही थांबलो तिथं थोडा वेट केला. वेट करताना ही श्रीशाची अशी मस्ती चालू होती. हो ना श्रीशा? हां. आणि बाजूला त्या काकी होत्या आजी, त्या पण बघत होत्या श्रीशाकडे किती मस्ती करते. आणि नंतर हिला आली होती झोप. मी बोलली ठीक आहे झोप. तर मला बोलली इथं झोपतात का. मग मी गेली होती कारण माझा नंबर आलेला. मी थोडा वेट केला तिथे. मग त्याने चेक केलं आणि मला बोलले की नाही तुमचं काम होऊ शकत. तर मी बोलली ठीक आहे बाबा बघायला येईल परत. मग आम्ही तिथून चाललो घरी. आणि इथे का श्रीशा रडत होती कारण तिथे पाणी होतं. मी चल बोलली म्हणून तिला नाही आवडलं. मग तनूने बोलली मी घेते उचलून तिला. तनूने घेतलं तिला उचलून आणि आम्ही चाललो घरी वापस. माझं तेवढंच काम होतं, तेच करण्यासाठी आम्ही आलो होतो बाहेर. पण ते काय काम नाही झालं. आणि मग आम्ही चाललो घरी. घरी जाताना इथे बघा बेकरी लागली जिथे श्रीशा सारखं घेते खायला तिथे. तर तिनं खायला वगैरे काय नाही घेतलं. मी बोलली होती ना आईस्क्रीम नाही घ्यायचं पण तिनं कोल्ड्रिंक घेतली. आणि तिने घेतलं होतं काय फ्रुटी घेतलेली आणि तनूने घेतले होते चिप्स वगैरे. श्रीसाठी पण काहीतरी घेतलं होतं. तिथून मग पुढे आलोत. पुढे कलिंगड पण मागत होती. मी बोलली पहिला हाताचं खा मग नंतर ना घेऊया. श्रीशानं तिला पाणी वगैरे असं खालचं बिलकुल नाही आवडत. ती 10 गज लांबून चालते. तनू बोलली होती मी घेते. मी बोलली नको थोडं तिला चालू दे कारण तनूनच घेतलं होतं तिला खूप वेळ. मला बोलली नाही मला तुझ्याकडे यायचं आहे. मग मी घेतलं तिला. पण घेताना पण तिचं तेच चालू होतं. येताना तिला काय होतं काय माहिती अशी पळतच चालली होती घरी.
कधी घरी जाईन आणि मी फ्रुटी खोलीन असं झालेलं, कारण तिला तहान लागली होती, झोप पण लागलेली. सकाळी फक्त थोडासा नाश्ता केला होता तिने आणि भूक पण लागलेली बोललेली. मग आम्ही घेतलं तिला आणि आलो. तर तनूमध्येच मागत होते चिप्स. मी बोलली वर चल देते, तर बोलली नाही. मग मी दिलं तिला चिप्स आणि आम्ही आलोत. तर मी पहिलं लॉक खोललं. चावी तनूकडेच होती, दिले तिनं. लॉक केलं आणि घरी आतमध्ये गेलोत घरात. तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.